कसगाव येथील रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता बनला जीवघेणा। जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील कसगाव येथील रेल्वे उड्डाणपूल गेल्या 1 ते 2 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या श्री चक्रधर स्वामी रेल्वे उड्डाणपुलावरील रस्त्याचे डांबर उखडले आहे। शिवाय मोठे मोठे खड्डे पडून उंचवटे देखील निर्माण झाले आहेत। त्यामुळे त्यावरील वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे। नेहमीच होणाऱ्या अपघातातून वाहनधारक व प्रवाशांची सुटका करण्यासाठी या पुलाची पूर्ण दुरुस्ती करण्यात यावी अशी अपेक्षा वाहनधारकांनी व्यक्त केली आहे। भडगाव तालुक्यातील कसगाव पारोळा रस्त्यावर 2 वर्षांपूर्वी श्री चक्रधर स्वामी उड्डाण पूल तयार करण्यात आला। त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत। त्या खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नसल्याने अनेक वाहनांना अपघात झाला आहे। अनेक मोटारसायकल पुलाच्या खड्ड्यांमुळे घसरून मोटारसायकलवरील व्यक्तींना जबर दुखापत यात होते, तर वाहनांचे मोठे नुकसान आतापर्यंत झाले असून असेच अपघात होऊन वाहनांचे नुकसान होऊन वाहन चालकालाही जबर दुखापत झाली होते। वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटनांमुळे ग्रामस्थ व वाहनधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। पुलाची दुरावस्था झाली असतानाही बांधकाम विभागाने याकडे दुर्लक्ष केले आहे। आता मात्र याकडे दुर्लक्ष होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करत वेळप्रसंगी रस्त्यावर उतरावे लागेल असे सांगितले। लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी अमीन पिंजारी, कसगाव तालुका, भडगाव जिल्हा, जळगाव। हे आता उड्डाणपुलाचं काम झालेलं आहे। काम झालं तेव्हा आम्हाला फार आनंद झाला, पण त्याला 2-3 खड्डे पडले, बुंजले, पण नुसतं माती भरून हे काम करता। चांगल्या पद्धतीनं काम करावं आणि साईडला लाईट वगैरे बसावा, ट्यूबलाईट, बरं होईल। अंधाराचं दिसत नाही। आम्ही शेतकरी माणसं रोज जा ये करत असतो, रात्री बेरात्री खूपसा शेतीचं पाणी काय करायला, भरणा करायला, पण इथं सोय एवढी झालेलं आहे। रोड झाला, सोय झाली, गेट बंद झालं, 2-2 घंटा थांबावं लागत होतं, त्याला थांबण्याचा टाईम येत नाही। त्याचा फार आम्हाला आनंद झाला आहे, पण त्याच्या काम थोडंसं एवढं व्यवस्थित झालेलं नाही आहे। ते खड्डे बुनले गेले पाहिजे आणि जे हमेशा खड्डे मुरुमा वगैरे भरून करता ते व्यवस्थित केले तर आम्ही फार आभार मानू। ठेकेदाराचे बी आभार मानू, स्थानिक आमदारांचे आभार मानू आणि काम झाल्याबद्दल आम्हाला बी अभिमान झाला का आम्ही गर्व मोठा याच्यानं सांगू की आमच्या आमदार साहेबांनी लक्ष देऊन सर्व कामं केले बा, एवढी विनंती आहे शासनाला। किती ठिकाणी खड्डे? पूर्ण रोडाला खड्डे आहे ना साहेब, उड्डाणपूलच्या इकडून तिकडून दोघं साईडला खड्डे आहे ना। या खड्ड्यांमुळे काय त्रास होतो? खड्ड्यांमुळे आता मोटरसायकलवरून 2 ॲक्सिडेंट झाले, लेडीज खाली गाडीवरून सटकून जातात, पडलेत, 1-2 दवाखान्यात टाकले, त्यांचे पेपरबाजी झाली। तेव्हा थोडंसं मुरून टाकून केलं ठेकेदारने, पण काम ते परत तसंच झालं आहे ना, ते कोणीच पाहत नाही। बस तेवढी विनंती आहे शासनाला की तेवढं हे करा आणि लाईट बसवले तर बरं होईल बा, हे चांगलं होईल उड्डाणपुलाला। आज उड्डाणपूल झाल्यामुळे आमची जो समस्या होता 2-1 घंटा थांबायचा तो मिटला, त्याचा आनंद झाला आहे। पण खड्डे मार पडलेत, त्या खड्ड्यांमुळे थोडा त्रास होतो आहे। ते शासनानेही लक्ष दिलं पाहिजे, अधिकाऱ्यांनी त्यांनीही लक्ष दिलं पाहिजे, ही आमची आग्रहाची विनंती आहे। मी कोडगाव पिंपरी आठचा आहे। मी कंटिन्यू ह्या रस्त्याने वापरतो। मी फोटोग्राफर माझा व्यवसाय असल्यामुळे मी कंटिन्यू चाळीसगाव, पाचोरा, इकडे जळगाव, नगरजोडा जातो कायम। त्या रस्त्याला 1-1.5 वर्ष पण झालेलं नाही आहे। या रस्त्याची अशी अवस्था आहे, कमीत कमी 8 ते 10 वेळेस या रस्त्याचं म्हणजे परत त्यांनी दुरुस्तीकरण केलं, पण तरी पण तसेच खड्डे आहेत त्या रस्त्याला। एवढ्या भागामध्ये खूप खड्डे आहेत। बागेत एवढे मोठा खड्डा पडला होता, इथे प्रमाणाच्या बाहेर मोठा खड्डा होता। कशी दुरुस्ती करता मग ते? काय त्यांनाच माहिती काय करता हे कामाचं। तिथे अंदाजित रक्कम जर ऐकली ना माणसाला धक्का बसतो, ती रक्कम ऐकली तिथे रक्कम आपण ठेवली। नेमकं हे प्रशासन काय करते ते समजायलाच मार्ग नाही, असा विषय। काय त्रास होतो या रस्त्याने जाताना? रस्त्यामुळे इथे 1-2 वेळेस बरेचसे अपघात पण झालेले आहेत आणि मी वाटल्यास ते अपघात जे झाले लोकांशी तुम्हाला त्यांचं पण बोलणं करून देईल। माझ्यासमोर 1-2 वेळेस इथं अपघात झालेले आहेत आणि समजत नाही समोरच्याला फोडदोवाऱ्यांना पण समजत नाही। अचानक खड्डा मोठा डायरेक्ट गप गाडी पडते धपक्यात डायरेक्ट असं। दिवसा समजत नाही तर रात्रीचा काय? रात्रीचा विषय नाही आहे। रात्री म्हणजे रस्ता असं वाटतं की बंदच करून द्यावा, खालून वापरावा, खालून त्या रेल्वे प्रशासनाला म्हणजे त्यांना रिक्वेस्ट करावी की तुम्ही खालचा रस्ता चालू करून द्यावा, आम्हाला वरच्या रस्ता बंद करून द्यावा, असं म्हणजे अशी अवस्था आहे रस्त्याची। काय मागणी तुमची प्रशासनाकडे याबद्दल? एक तर पूल बंद करून द्यावा, खालूनच रस्ता आपला जो नॉर्मल रस्ता तो चालू करून द्यायला पाहिजे। असं पण पुलाचा काही उपयोगच नाही आहे ना, एवढे खड्डे रस्त्याला आहेत प्रमाणाच्या बाहेर, काही उपयोगच नाही। संबंधित विभाग लक्ष देतं का? काहीच लक्ष देत नाही। आणि ऑलरेडी मी सुद्धा माझ्या ट्विटरने एक ट्विट केलं या रस्त्याचं, मी तुम्हाला ते पण दाखवून देईल, ते पण 1 वर्षापूर्वी केलेलं आहे, पण काहीच नाही त्या ट्विटरने पण काहीच झालेलं नाही, कुठेच काही झालं नाही। आणि मागे पण ते यांनी उचललं होतं प्रकरण, ते जे माजी आमदार काहीच केलं नाही, म्हणजे कोणीच काही केलं नाही।
प्रशासन कुठेच काही करत नाही. बाकी काय लोकनायक न्यूज.